वीज बिल हा प्रत्येक घराचा मोठा प्रश्न आहे. जसं मी आता तुम्हाला म्हणालेच की सोलर एनर्जी हा प्रश्न कसा सोडवू शकते. म्हणजे मला हे थोडंसं डिटेलमध्ये हवंय की खरंच बिल कमी होतं का. हा सगळ्यांचाच प्रश्न असतो की मी सोलर बसवते आहे पण मला त्याचा फायदा होतोय का किंवा माझं खरंच बिल कमी होणार आहे का. हा सगळ्यांचाच प्रश्न आहे. नमस्कार. आज वीज बिल, सोलर एनर्जी, सरकारी योजना आणि रिन्युएबल एनर्जी हे विषय प्रत्येकाच्या आयुष्याशी थेट जोडले गेले आहेत. पण या सगळ्या गोष्टींबद्दल नेमकी योग्य आणि विश्वासार्ह माहिती मिळणं आजही अनेकांसाठी आव्हान आहे. म्हणूनच आज आपल्या सोबत आहेत मास्मा, द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष, सोलर आणि रिन्युएबल एनर्जी क्षेत्रातील अनुभवी तज्ञ श्री अमित कुलकर्णी सर. मास्मा गेली 25 वर्ष सोलर आणि रिन्युएबल एनर्जीचा प्रसार आणि प्रचार करत असून सामान्य नागरिक, शेतकरी, उद्योग आणि तरुणांसाठी योग्य मार्गदर्शन आणि विश्वास निर्माण करण्याचं काम करत आहे. सर, या विशेष चर्चेसाठी आपलं मी मनापासून स्वागत करते आहे. धन्यवाद. सर, मास्मा रिन्युएबल एनर्जी 2026 हा जो एक्सपो आपण पुण्यामध्ये करत आहात 14, 15 आणि 16 फेब्रुवारी, तर याच्याबद्दल आम्हाला खूप जास्त जाणून घेण्याची इच्छा आहे. आणि हा जो आपला आजचा पॉडकास्ट आहे, आपण ह्या विषयाच्या संदर्भातच बोलणार आहोत. तर त्याच्यासाठी माझ्याकडे काही क्वेश्चन्स आहेत. तर सगळ्यांनाच जाणण्याची इच्छा आहे की एक्झॅक्टली मास्मा काय करत आहे. तर मला वाटतं आपण ह्याच्यासाठी आता सुरुवात करूया. नक्कीच. सर, माझा पहिला प्रश्न आहे की आज सगळीकडे सोलर, रिन्युएबल एनर्जी याबद्दल चर्चा आहे, पण एका सामान्य माणसाला अगदी सोप्या शब्दात सांगाल की मास्मा म्हणजे नेमके काय आणि ही संस्था का गरजेची आहे. मास्मा म्हणजे द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन. ही 25 वर्ष जुनी संस्था आहे आणि सर्वप्रथम सोलर वॉटर हीटर मधले काम करणारे जे मॅन्युफॅक्चरर्स होते, तर ते एकत्रित येऊन त्यांना येणाऱ्या ज्या अडचणी होत्या ते सोडवण्यासाठी म्हणून या संस्थेची खरं स्थापना झाली. आणि तिथून या संस्थेचा प्रवास सुरू झाला की रिन्युएबल एनर्जी मध्ये बरेच सेक्टर्स वाढत गेले, बरेच प्रॉडक्ट्स वाढत गेले, टेक्नॉलॉजीज वाढत गेल्या. तर ते एक एक करून नंतर या आपल्या संस्थेमध्ये ऍडिशन झाले त्याच्या. अच्छा. आता तुम्ही हे तर मला सांगितलंच, पण माझा दुसरा प्रश्न असा होता की मास्मा गेली 25 वर्ष काम करत आहे असं मी ऐकलं आहे. आणि एवढ्या वर्षात तुम्ही नेमकं कोणासाठी आणि कशासाठी काम करतात हे थोडक्यात आणि एका उदाहरणासह मला सांगाल. निश्चितच. मास्मामध्ये आपण जर बघितलं तर सोलर एनर्जीचा प्रसार आणि प्रचार ह्या गोष्टी आपण नक्की करतो. आणि याच्यामध्ये जे मेंबर्स आहेत तर त्यांना नवीन नवीन येणाऱ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्याबद्दल त्यांचं प्रशिक्षण, नंतर ग्राहकांपर्यंत गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज पोहोचवणं, हे सगळं मुख्य उद्देश आपल्या संस्थेचा आहे. आणि हे मास्मा सगळं करतही आहे. हो, हे सगळं मास्मा 25 वर्षांपासून करत आहे. विविध सरकारी योजना आहेत तर त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा एक दुवा म्हणून काम करते. अच्छा. तसंच लेटेस्ट टेक्नॉलॉजीज म्हणजे आपण जर बघितलं की सोलर एनर्जी पण त्याच्यामधल्या टेक्नॉलॉजीज खूप लवकर अपग्रेड झालेल्या आहेत. बरोबर आहे. तर त्या सगळ्याच्या अपग्रेड्स होणं, नवीन प्रॉडक्ट्स जे येतात त्याची माहिती देणं, त्याचं प्रशिक्षण देणं आणि स्टँडर्ड इन्स्टॉलेशन प्रॅक्टिसेस किंवा स्टँडर्ड प्रॉडक्ट कसं असावं याच्याबद्दलचंही मार्गदर्शन आपल्या मेंबर्सला मास्माच्या माध्यमातून केलं जातं. अच्छा. ही खरंच आम्हाला उपयोगी माहिती आहे आणि हे खरं आम्हाला माहितीच नव्हतं. सर, माझा तिसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की आज एक सामान्य घरगुती ग्राहक किंवा शेतकरी विचारतो की सोलर घेतल्याने मला खरंच फायदा होईल का. त्यांना तुम्ही काय सांगाल. याचं उत्तर आहे तर हो, खूप फायदा होतो. कसं आहे, सूर्यप्रकाश आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजे साधारण 300 दिवसांपेक्षा जास्त आपल्याकडे सूर्यप्रकाश उपलब्ध आहे. तर आणि तो मोफत आहे. तर या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण वेगळे प्रॉडक्ट्स आणि वेगवेगळ्या सर्व्हिसेस जे आता उपलब्ध आहेत त्याचा फायदा जर घेतला तर आपलं येणारं लाईट बिल हे घरातलं 0 होऊ शकतं. आणि ते झालेलं पण आहे. माझ्याच घरचं स्वतःचं लाईट बिल हे -1800 रुपये आहे. तर याचा फायदा शेतकऱ्यांपासून सर्व ग्राहकांना, इंडस्ट्रियल, कमर्शियल, रेसिडेन्शियल या सगळ्यांना होऊ शकतो. अच्छा. तर जो कोणी ही सिस्टम बसवतो त्याचं लाईट बिल 0 रुपये इतकं पण होऊ शकतं. इंडस्ट्रियल आणि कमर्शियल वापरासाठी जो त्यांचा स्थिर आकार आहे तिथपर्यंत लाईट बिल आपण नक्कीच कमी करू शकतो. आणि लाईट बिल हा विषय खरं सगळ्यांसाठीच खूप मोठा आहे, कारण प्रत्येकालाच महिन्याचं रिन्युएबलच आहे हे की लाईट बिल भरायचं आहे. तर लाईट बिल जर 0 होत असेल तर नक्कीच मला वाटतं ह्याचा सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे. निश्चितच. पुढचा माझा हा मोठा प्रश्न आहे की आज वीज बिल हा प्रत्येक घराचा मोठा प्रश्न आहे. जसं मी आता तुम्हाला म्हणालेच की सोलर एनर्जी हा प्रश्न कसा सोडवू शकते. म्हणजे मला हे थोडंसं डिटेलमध्ये हवंय की खरंच बिल कमी होतं का
हा सगळ्यांचाच प्रश्न असतो की मी सोलर बसवते आहे पण मला त्याचा फायदा होतोय का किंवा माझं खरंच बिल कमी होणार आहे का, हा सगळ्यांचाच प्रश्न आहे. अगदी बरोबर. मी याच्यासाठी थोडीशी एक पार्श्वभूमी सांगेन की आपण सोलर म्हटल्यानंतर आता दिसते ती आपल्याला रूफटॉप सिस्टम, पण अगदी पूर्वी बरोबर. सोलर म्हटलं तर फक्त वॉटर हीटर एवढंच आपल्याला दिसायचं. बरोबर सर. आपण जर बघितलं तर सोलर एनर्जी आपण जर बघितलं तर सोलर एनर्जीचे ऍक्च्युली दोन कॉम्पोनेंट्स आहेत. एक आहे सूर्याची उष्णता आणि दुसरा आहे सूर्याचा प्रकाश. तर त्यानुसार आपण टेक्नॉलॉजीचं याचं डिव्हिजन झालेलं आहे. जे सूर्याच्या उष्णतेवर चालतात गोष्टी ते म्हणजे सोलर वॉटर हीटर, अगदी नंतर सोलर ड्रायर, सोलर कुकर. बरोबर. तर हे जे प्रोडक्ट्स आहेत हे सोलर थर्मल टेक्नॉलॉजीवर चालणारे प्रोडक्ट्स आहेत. ओके. आणि जे सूर्याच्या प्रकाशावर चालतात ते म्हणजे सोलर फोटोवोल्टाईक सिस्टम. अच्छा. मग फोटोवोल्टाईक म्हणजे फोटॉन्स, लाईट टू इलेक्ट्रिसिटी कन्व्हर्जन. ओके. आणि मग त्याचे विविध ऍप्लिकेशन्स आहेत. मग त्याचे सोलर रूफटॉप सिस्टम, सोलर स्ट्रीट लाईट, सोलर पंप्स, तर हे त्याचे विविध प्रॉडक्ट्स आहेत की अच्छा. ज्याच्यातनं आपण वापर करू शकतो सोलर एनर्जीचा. आता घरचं लाईट बिल कमी करण्यासाठी मुख्यतः आपण बघितलं तर आपल्याला गरम पाणी लागतं. तर गरम पाण्याच्या ठिकाणी आपण सोलर वॉटर हीटर वापरू शकतो, जेणेकरून आपलं लाईट बिल एक साधारण 30 ते 40% हे कमी होऊ शकतं, बरोबर. जसं ज्याची गरज असेल त्या पद्धतीने. पण जर आता सोलर रूफटॉप सिस्टीम बसवली तर त्याच्यामध्ये आपलं येणारं लाईट बिल हे पूर्णपणे रेसिडेन्शियल ग्राहकाचं हे आपण झिरो करू शकतो. आणि मीटरचं जे भाडं आहे स्थिर आकार तेवढंच फक्त ग्राहकाला येतं. आणि अच्छा. वर्षभरानंतर तुमच्या जर बँकेत तेवढे युनिट शिल्लक असतील तर त्याच्याही आपल्या अकाउंटमध्ये निव्वळ जमामध्ये पैसे जमा होतात. अच्छा. आणि त्याच्यातून ते शून्य पण येतं किंवा मायनस मध्ये येतं. जसं मी सांगितलं की माझ्याच घरचं लाईट बिल मायनस 1800 रुपये आहे. अच्छा. तर 1800 रुपये महावितरणकडे आपले जमा आहेत. म्हणजे मायनस मध्ये तुम्ही काहीतरी जमा ठेवताय ही खूप मोठी गोष्ट आहे. हो, निश्चितच. सर, पुढचा प्रश्न असा आहे की पीएम सूर्यघर योजना, कुसुम योजना आणि सौर कृषी पंप योजना या सगळ्या ज्या काही योजना आहेत याच्यामध्ये लोकांचा बराच गोंधळ उडत असतो. तर सामान्य नागरिकांनी ह्या योजना कशा समजून घ्यायला हव्या? खूप छान प्रश्न आहे. खरं सरकारी योजना भरपूर आहेत. आता जर आपण बघितलं तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याही विविध योजना आहेत. जसं पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना, ही जी योजना आहे ही घरी रूफटॉप सिस्टम बसवणाऱ्यांसाठी आहे, जी रेसिडेन्शियल आणि कॉमन सोसायटीचे कनेक्शन असतं याच्यासाठी सबसिडी उपलब्ध आहे. 1 किलोवॅट साठी 30,000 रुपये, 2 किलोवॅट साठी 60,000 रुपये आणि 3 किलोवॅट आणि त्यावरील सिस्टमसाठी 78,000 रुपये ही घरगुती ग्राहकांना सबसिडी आहे. आणि जर आपल्या सोसायटीचं कॉमन कनेक्शन असेल तर तिथे 500 किलोवॅट पर्यंत 18,000 रुपये पर किलोवॅट एवढी केंद्र सरकारची ही सबसिडी आहे. ही पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनामध्ये. अच्छा. आता त्या व्यतिरिक्त आपण जसं ऍप्लिकेशन आहे त्यानुसार आपली दुसरी सबसिडी येते. जसं आता MSKVY म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, ही खूप छान योजना आहे ज्याला आधी पीएम कुसुम मध्ये पण त्याचं एक स्थान होतं, ज्याला केंद्र सरकारची सबसिडी आहे. आणि सोलरायझेशन ऑफ फीडर्स, ऍग्रिकल्चर फीडर्स या माध्यमातून केलं जातं. तर ही मेगावॉट मध्ये याच्यात इन्स्टॉलेशन आहेत, 1 मेगावॉट पासून 10 मेगावॉट पर्यंत. तसंच पंपासाठी एक वेगळी योजना आहे कृषी पंपांसाठी. तर मागेल त्याला सोलर पंप, तर त्याच्यातही जवळपास 90-95% सबसिडी उपलब्ध आहे शेतकऱ्यांसाठी. ज्याचं जेवढं क्षेत्र त्यानुसार त्यांना किती HP चा पंप लागेल तो त्या सबसिडाइज रेट मध्ये दिला जातो. त्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर वेगळ्या वेगळ्या योजना आहेत. मागेल त्याला सोलर पंप या योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 मध्ये 95,911 कृषी पंप एकाच महिन्यात बसवले गेले होते. तर याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण नोंद झाली आहे. हे महावितरणच्या मार्फत बसवले गेले होते आणि ही राज्य शासनाची योजना. अच्छा. अजून एक योजना आहे स्मार्ट स्कीम. ओके. त्याच्या अंतर्गत ज्यांचा वापर महिन्याला 100 युनिट पेक्षा कमी आहे अशा ग्राहकांसाठी ही योजना आहे. याच्यामध्ये केंद्राची सबसिडी त्याचबरोबर राज्याची पण काही प्रमाणात सबसिडी अशी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्यात कॅटेगरीनुसार पण त्याच्यात सबसिडीमध्ये बदल होतो. तर ओपन कॅटेगरीला वेगळी, SC ST ला वेगळी. तर ती पण योजना 1 किलोवॅटची सिस्टम 5 लाख घरांना बसवण्याचा याच्यात उद्देश आहे. आणि 5 लाख सिस्टम्स म्हणजे महाराष्ट्रात आता बसवले जाणार आहेत या योजनेअंतर्गत.
आणि ह्या योजनेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल किंवा कुणाला जर तिथे अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे? सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे. खरं तर आपल्याला ही माहिती पोहोचवण्यासाठी म्हणूनच आपण मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्सपो 2026चं आयोजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय काय शासनाच्या विविध योजना आहेत त्याला कसं अप्लाय करायचं आणि त्याचं सिस्टम पण कशी असली पाहिजे, त्याच्यात वापरले जाणारे कॉम्पोनेंट्स कसे आहेत हे सगळं बघण्यासाठी म्हणून एकाच छताखाली आपल्याला या एक्सपो मध्ये बघायला मिळेल. तर मी सगळ्या नागरिकांना आवाहन करेन की अवश्य या एक्सपोला भेट द्या आणि या सगळ्या गोष्टी, जसं आपण अप्लाय करायचं, काय गोष्टी त्याला लागतात, काय कागदपत्र लागतात, याची सगळी माहिती आपल्याला या एक्सपो मध्ये बघायला मिळेल. आपल्याला हीच माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठीच मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्सपो 2026 यामध्ये तुम्ही खरंच नक्की व्हिजिट करा की तुम्हालाही याचा फायदा होईल आणि तुमचे जे काही प्रश्न आहे, ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत नाही, हे नक्कीच तुम्हाला तिथे मिळतील. सर, माझा एक पुढचा प्रश्न आहे की आज अनेक लोक सोलर घेताना फसवणूक झाल्याचं सांगतात. मेन म्हणजे योग्य इन्स्टॉलर त्यांना मिळत नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर योग्य इन्स्टॉलर कसा ओळखायचा किंवा मास्मा यात ग्राहकांना कशी मदत करणार आहे? आजच्या काळामध्ये हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आपण जर बघितलं तर खूप जण याच्यामध्ये सोलर इन्स्टॉलेशनच्या कामामध्ये आलेले आहेत आणि याच्यामध्ये काही टेक्निकल आहेत, काही नॉन टेक्निकल आहेत, पण याला खूप चांगलं प्रोत्साहन शासनामार्फत होत आहे. तर हे ओळखणं खूप गरजेचं आहे की आपल्याला एक योग्य इन्स्टॉलर कोण आहे आणि कशा पद्धतीने इन्स्टॉलेशन झालं पाहिजे. तर आपण मास्माच्या माध्यमातून जे मास्माचे मेंबर्स आहेत त्यांच्याकडनं सोलर सिस्टम बसवावी असं सगळ्या नागरिकांना आवाहन करतो. अच्छा. कारण आपण मास्माच्या माध्यमातून या सगळ्या इन्स्टॉलर्सचं, मेंबर्सचं आपण ट्रेनिंग घेतो, वर्कशॉप्स घेतो आणि तिथे कशा पद्धतीचं इन्स्टॉलेशन असायला हवं, टेक्निकली ते व्यवस्थित कसं आहे आणि एक लॉंग टर्म आपण जे म्हणतो की पॅनलला 25 वर्षांची वॉरंटी येते, अच्छा, इन्व्हर्टर्सला 8-10 वर्षांची वॉरंटी येते. तर तेवढी खरंच ती सिस्टम चालावी आणि टिकावी ह्याच्यासाठीचं जे काही मार्गदर्शन आहे, ट्रेनिंग हे आपल्या मेंबर्सला आपण देत असतो. तर आपल्या मेंबर्सकडनं जर सिस्टम बसवली मास्माच्या मेंबर्सकडनं तर निश्चितच सिस्टम चांगल्या पद्धतीची असेल याची खात्री आहे. अच्छा, म्हणजे तुमच्याकडनं जे कोणी इन्स्टॉलर्स आहेत यांना तुम्ही पूर्णपणे ट्रेन करतात आणि ग्राहकांना योग्य ती दिशाच मास्मा देण्याचा प्रयत्न करते आहे. निश्चितच. आणि हे खरंच खूप छान आहे. सर, ही जी काही चर्चा आहे तर मास्माचे मेंबर्स हा अनेकांना प्रश्न असेल. तर मास्माचे मेंबर्स म्हणजे नेमकं कोण आणि मास्माकडनंच आपण इन्स्टॉलेशन का करावं? अगदी महत्वाचा प्रश्न आहे. मास्माचे मेंबर्स आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरर्स, डीलर्स, डिस्ट्रीब्युटर्स आणि इन्स्टॉलर्स हे सगळे येतात. तर याच्यामध्ये एक खात्रीशीर सप्लाय इन्स्टॉलर्सला पण व्हावा आणि खात्रीशीर इन्स्टॉलेशन ग्राहकांसाठी इन्स्टॉलरनी करावं. याच्यासाठी म्हणून त्यांना लागणारे जे काही प्रशिक्षण आहे, त्यांना लागणारे जे पॉलिसीचे येणारे अपडेट्स आहेत, नवीन स्कीम्स बद्दलची माहिती आणि त्यांचं त्याबद्दल नवीन प्रॉडक्ट बद्दलची माहिती, हे सगळं आपण आपल्या मेंबर्सला सांगत असतो वेळोवेळी आणि त्याच्यासाठी वर्कशॉप, सेमिनार्स असे आपण कंडक्टही करत असतो. हे सगळं काम आपले मेंबर्स करतात आणि एक प्रॉपर इन्स्टॉलेशन करून देण्याचं, खात्रीशीर इन्स्टॉलेशन करून देणारे जे मेंबर्स असतील ते हे फक्त मास्माचे मेंबर्स म्हणून आपण सांगतो सगळ्यांना. अच्छा. की खात्रीशीर इन्स्टॉलेशन तुम्ही जर हवं असेल तर हे मास्मा मेंबर कडनं करावं, कारण मास्मा है तो विश्वास है, हे आमचं वेदवाक्य. क्या बात आहे. म्हणजे मास्मामध्ये तुम्ही सोलर जर घेणार आहात तर तुम्ही जसं आपण गॅरंटी वॉरंटी मागतो की हेच सगळं मला वाटतं मास्मामध्ये मिळतं असं म्हणायला काही हरकत नाही. अगदी निश्चितच. आणि याच्यासाठी पाठीशी संस्था म्हणून मास्मा कधीही ग्राहकासोबतही उभी असेल आणि तेच इन्स्टॉलर सोबतही उभी असेल. हे खूपच छान आहे सर. याच्या पुढचा प्रश्न आपला असा होता की आजचे तरुण नोकरीच्या शोधात आहेत आणि सोलर आणि रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात त्यांच्यासाठी खरंच करिअरच्या संधी आहेत का? खूप मोठ्या प्रमाणात करिअरसाठी संधी उपलब्ध आहेत. जर कोणी जॉब करायचा असेल तर जॉबसाठीही आणि जर व्यवसाय सुरू करायचा असेल स्वतःचा तर त्यासाठी पण आहे. आपण जर बघायला गेलो तर गव्हर्नमेंटच्या बऱ्याच वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटचे याच्यासाठी कोर्सेस आहेत की सोलर एनर्जीचं ट्रेनिंग घेण्यासाठी म्हणून. तर आपण मास्माच्या माध्यमातून इनिशियल ट्रेनिंग तर नाही, पण तिथे ट्रेन झालेले जे एक्सपर्ट्स असतील त्यांना आपल्या मेंबर्सकडे बऱ्याच प्रमाणात जॉब्सही उपलब्ध आहेत
आणि नवीन नवीन असे येणाऱ्यांसाठी आपण एक चांगलं प्लॅटफॉर्मही उपलब्ध करून देतो की जास्तीत जास्त जणांना याच्यामध्ये रोजगार मिळेल आणि किंवा जास्तीत जास्त जणांना याच्यामध्ये व्यवसायाची संधी मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. म्हणजे तुम्ही जर करिअर शोधत असाल रिन्युएबल एनर्जीमध्ये तर मास्मा हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही सगळ्यांनी नक्कीच व्हिजिट करायला हवं असं मला वाटतं. सर, आपला पुढचा प्रश्न असा आहे की मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्सपो 2026 याच्याबद्दल मला थोडं सांगाल का? आणि एक सामान्य नागरिक, शेतकरी किंवा गृहस्थ या एक्सपोला गेल्यानंतर नेमकं काय घेऊन येईल? मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्सपो 2026 हे मास्मा एक्सपोचं 7वं एडिशन आहे. गेल्या 11 वर्षांपासून मास्मा हे एक्सपो आयोजित करत आहे. मुख्य उद्देश हाच आहे की सगळ्या या फील्ड मधल्या काम करणाऱ्या लोकांना एकत्रित आणणं. म्हणजे मॅन्युफॅक्चरर्स, डीलर्स, डिस्ट्रीब्युटर्स हे तर आहेतच, पण त्याबरोबर जे इन्स्टॉलेशन करतात तर EPC कंपनीज याही एकाच छताखाली. आणि आपल्याला सगळ्यांना जर आपण बघितलं तर सोलर इंडस्ट्री ही अजून पॉलिसी ड्रिव्हन आहे. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट डिपार्टमेंटची इन्व्हॉल्वमेंट असणं हे खूप गरजेचं आहे. कारण नवीन नवीन ज्या पॉलिसीज येतात त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मास्मा सारख्या संस्थेमार्फत केलं जातं. त्याचाच एक भाग म्हणून या एक्सपोचं आयोजन केलं जातं. इथे आपल्याला लेटेस्ट टेक्नॉलॉजीज, स्टँडर्ड प्रॅक्टिसेस ऑफ इन्स्टॉलेशन्स, नवीन नवीन ब्रँड्स याच्यामध्ये काय आलेल्या आहेत त्या, आणि अजून आता टेक्नॉलॉजीचं आपण म्हटलं तर पूर्वी 330 वॉटचा एक पॅनल यायचा, आता तो 650-700 वॉट पर्यंतचा एक पॅनल येतो. कुठे ना कुठे टेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अपग्रेडेशन्स होत असतात. तर तेही आपल्याला बघायला मिळते. क्लिनिंग मध्ये रोबोटिक क्लिनिंग आहेत, स्ट्रक्चर्स मध्ये विविध वेगळे प्रकार आहेत, मटेरियल्स मध्ये पण वेगळे प्रकार आहेत, अर्थिंग स्टँडर्ड्स, इलेक्ट्रिकल स्टँडर्ड्स हे सगळे मेंटेन कसे केले पाहिजे याचं प्रात्यक्षिक लोकांना या एक्सपो मध्ये बघायला मिळेल. हो, म्हणजे आपण फक्त विचार करतोय किंवा आपण फक्त ऐकतो असं नाहीये, तर तुम्ही तिथे बघा आणि मगच पुढे तुम्हाला काय करायचंय ते ठरवा. निश्चितच. आणि या सगळ्यांशी आपल्याला थेट संवाद साधता येईल. तर ही पूर्ण एक रिन्युएबल एनर्जी इकोसिस्टम एकाच छताखाली बघायला मिळेल आपल्याला मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्सपो मध्ये. या एक्सपो मध्ये विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला काही ना काही घेऊन जाता येईल अशा गोष्टी. विद्यार्थ्यांना इथे नवीन टेक्नॉलॉजीज बघायला मिळतील, करिअरच्या नवीन अपॉर्च्युनिटीज काय आहेत हे सगळं बघायला मिळेल. जे व्यावसायिक आहेत त्यांना आपलं लाईट बिल वाचवण्यासाठीचे नवीन जे काही प्रोडक्ट्स आहेत किंवा EPC कंपनीज यांच्याशी थेट संवाद साधता येईल. आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जर आपण सोसायटीमध्ये कुठे काही बसवत असू, सोलर सिस्टम म्हणा किंवा अजून आपल्या घरात नातवंडांना वगैरे सांगायला की काय काय नवीन गोष्टी येतात आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी अपडेटेड राहण्यासाठी म्हणून सगळ्यांसाठी ह्याच्यात काही ना काही आहे. तर सगळ्यांनी अवश्य व्हिजिट करावं असं मी आवाहन करतो. तुम्हाला जर अपडेट राहायचं असेल सोलर रिन्युएबल एनर्जीच्या संदर्भात तर मला वाटतं तुम्ही ह्या एक्सपोला नक्कीच व्हिजिट केली पाहिजे. सर, माझा पुढचा प्रश्न असा होता की माझं सोलरचं काहीच ठरलेलं नाही तरीही त्याने एक्सपोला का यावं, हा माझ्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर तुमचं थेट आव्हान काय असेल? कसं आहे, दैनंदिन जीवनात जर आपण आता बघितलं तर कुठे ना कुठे रिन्युएबल एनर्जीचा वापर हा होतो आहे. आणि आता जर आपण बघितलं तर कोळसा हा फक्त पुढचे 20-25 वर्ष टिकेल एवढाच पृथ्वीवर उपलब्ध आहे. तर जशी आता विजेची मागणी वाढते तर आपल्याला अजून रिन्युएबल एनर्जी सोर्सेस कडे जाणं हे खूप गरजेचं आहे. आणि आता नसेल तरी पुढे कुठे ना कुठेतरी याची आपल्याला गरज नक्की पडणार आहे. ज्यांचं अजून ठरलेलं नाहीये त्यांचं पुढे काही ना काही निश्चितच ठरेल, कारण आपल्याला या सगळ्या सोर्सेसचा वापर करणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला आत्ता जर का त्याची माहिती मिळाली तर पुढे जाऊन आपण जेव्हा याच्यातली कुठली गोष्ट परचेस करणार आहोत तर तेव्हा त्याचा नक्कीच फायदा होईल. सगळ्यांना बसवायची इच्छा असते, म्हणजे सगळेच म्हणतात की आज मला सोलर तर बसवायचं आहे, पण सुरुवातीला इन्व्हेस्ट करण्यासाठी पैसे नाहीयेत. हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो, पण ह्यांच्यासाठी काही स्कीम आहे का? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारण सोलर सिस्टम साठी इनिशियल कॉस्ट हा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर याच्यासाठी जर PM सूर्यघर मध्ये कोणाला इन्स्टॉलेशन जर करायचं असेल तर या स्कीम अंतर्गत नॅशनलाइज बँकेकडनं 6% लोन उपलब्ध करून दिलं जातं. अच्छा. त्याच व्यतिरिक्त काही प्रायव्हेट बँक्स आहेत, कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, यांच्याकडनंही वेगळ्या वेगळ्या स्कीम्स आहेत की आपल्याला काहीही मॉर्गेज न देता पण आपल्याला लोन मिळू शकतं. अच्छा, म्हणजे लोनची व्यवस्था तुम्हाला यामध्ये आहे. आणि या सगळ्या बँकांचे काही स्टॉल्स हेही आपल्याला या एक्सपो मध्ये बघायला मिळतील.
सो कम्प्लीट जी इकोसिस्टम आहे रिन्युएबल एनर्जी खरेदीसाठी लागणारी ती पूर्ण या एक्सपो मध्ये एकाच छताखाली बघायला मिळते. म्हणजे तुम्हाला एकाच छताखाली सगळ्याच गोष्टी मिळणार आहेत. त्यामुळे हा एक्सपो खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि नक्कीच बघावा असा हा एक्सपो आहे. निश्चितच. सर, आपलं मास्मा एक्सपो 2026 जे काही होत आहे त्याचं मुख्य आकर्षण काय आहे? या एक्सपोचं सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे आपण महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना उद्घाटनासाठी निमंत्रित केलेलं आहे. त्यांनी तशी वेळ पण दिलेली आहे. तर आपण अपेक्षा करूयात की त्यांच्याच हस्ते या एक्सपोचं उद्घाटन होऊ द्या. त्याच व्यतिरिक्त आपले महाराष्ट्राचे रिन्युएबल एनर्जी मिनिस्टर अतुल सावेजी हेही असणार आहेत. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर मॅडम यांनाही आपण इन्व्हाइट केलेलं आहे. आणि मेडा म्हणजे महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी जी MNRE ची महाराष्ट्रातली स्टेट नोडल एजन्सी आहे, त्यांचेही पदाधिकारी, त्याच व्यतिरिक्त महावितरण जी महाराष्ट्रातली विद्युत वितरण कंपनी आहे त्याचेही पदाधिकारी हेही या उद्घाटनासाठी उपस्थित असतील. या एक्सपोचे मुख्य प्रायोजक गोल्डी सोलर आहे आणि ब्रँड स्पॉन्सर हे नोवासिस ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर आज आपण सोलर एनर्जी, सरकारी योजना, ग्राहकांची काळजी आणि भविष्यातील संधी याबद्दल खूप महत्त्वाची माहिती दिली. मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना याचा नक्कीच फायदा होईल. जर तुम्हालाही सोलर घ्यायचं असेल, सरकारी योजनांची अचूक माहिती हवी असेल किंवा विश्वासार्ह इन्स्टॉलर आणि योग्य मार्गदर्शन शोधत असाल तर एकच आव्हान आहे, मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्सपो 2026 ला नक्की भेट द्या. 13 ते 15 फेब्रुवारी 2026 न्यू ऍग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड, शिवाजीनगर, पुणे येथे. मास्मा एक्सपो 2026 रिन्युएबल एनर्जी वरती आपण आता जे काही बोललो या सगळ्या विषयांबद्दल आपण जी काही चर्चा केली, या चर्चेचं समाधान तुमचं नक्कीच झालं असेल आणि मलाही याच्यातनं खूप नॉलेज मिळालं. आणि यात मला एकच म्हणावंसं वाटतं की सौर ऊर्जेचा करूया वापर, वीज बिलाचा पडेल विसर. आज मास्मा एक्सपो 2026 आणि मास्मा बद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी श्री अमित कुलकर्णी सर आणि मास्मा टीम यांचे मी मनापासून आभार मानते आणि तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. अशाच उपयुक्त चर्चांसाठी आमच्या सोबत रहा. नमस्कार.